नाही, नेहमीसारखंच चांगलं वातावरण आहे, कारण 10 वर्षानंतर इलेक्शन होत आहेत. थोडे सेंटर यावेळी बदललेले आहेत, त्यामुळं थोडंसं लोकांना समजावून सांगावं लागतं आहे. नेहमीप्रमाणे तेच सेंटर आले की काय, किंवा आलं नसेल तर कुठं आलं, यात जरासं होतं आहे. पण प्रतिसाद चांगला आहे, चांगल्या पद्धतीनं मतदान करत आहे. अगदी 4 जरी मतदान करायचे असले तरी गोंधळ जेवढा उडेल असं वाटलं होतं तसं काही झालेलं नाही आहे. सोप्या पद्धतीनं सगळं अगदी छान पार पडतं आहे. टोटल मतदान साधारणपणे दरवेळीचा आकडा हा आपला 65-68% असतो. त्याच पद्धतीने यावेळी होईल. माझा अंदाज आहे की उलट 10 वर्षांनी झाल्यामुळं यावेळी अजून जास्त होईल कदाचित. मतदारांना काय आवाहन कराल? आता थोडाच कालावधी राहिलेला आहे मतदानासाठी, काय आवाहन कराल? नाही, सगळ्यांनी ज्यांनी अजून मतदान केलेलं नाही आहे त्यांनी लवकर बाहेर पडा आणि लवकर मतदान करा, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढावी आणि योग्य असा निकाल आपल्या सगळ्यांना उद्या पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं मतदान सर्वांनी करावं. उद्याच्या निकालाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, अतिशय चांगलं वातावरण महाविकास आघाडीला आहे आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक उमेदवार अगदी तळागाळात काम करणारा आहे. सगळ्यांना हीच इच्छा असते की आपला नगरसेवक हा आपल्या समस्या सोडवणारा असावा किंवा आपल्याबरोबर त्याचं कम्युनिकेशन चांगलं असावं. इतके गेली अनेक वर्ष महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार कार्यरत असल्यामुळं वातावरण अतिशय चांगलं आहे.